काल आपण व्हीट या क्रॉप बद्दल बघितलं होतं. आता व्हीट ज्या प्रकारे इम्पॉर्टंट क्रॉप आहे त्याच प्रकारे राईस सुद्धा एक इम्पॉर्टंट क्रॉप आहे. व्हीट प्रमाणेच राईस सुद्धा एक लेंथी क्रॉप आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते मेन पॉईंट आहेत तेच आपण बघणार आहोत. सॉइल क्लायमेट इम्पॉर्टंट असेल तर बघायचं, नाही त्याला सोडून द्यायचं, कारण की इथं आपण फक्त आणि फक्त परीक्षेत येणारे क्वेश्चनच आपल्या नोट्स मध्ये ऍड कसे करायचे हे शिकणार आहोत. ठीक आहे. तर आता आपलं सर्वात पहिला आणि एकच क्रॉप आपण घेणार आहोत, कारण की मुद्दे सुद्धा आलं पाहिजे आणि त्यातले क्वेश्चनचं रूपांतर जे आहे ना परीक्षेत आपलं आलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वात पहिले राईस बद्दल माहिती करूया. ठीक आहे. तर राईसचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की याचा ओरिजिन कुठे आहे. कुठे आहे? साऊथ ईस्ट एशियामध्ये आपल्याला याचा ओरिजिन दिसून येते. आता जे याचा आपला व्हीटचा आहे, ठीक आहे, व्हीटचा, तर व्हीटचा कुठे आहे? साऊथ वेस्ट, डब्ल्यू फॉर WW या प्रकारे सुद्धा तुम्ही तसे करू शकता. आणि राईसचा तुम्ही ई म्हणून त्याला कन्सिडर करू शकता, निमॉनिक्स तुम्ही बनवू शकता. याचं नाव आपल्याला सर्व परिचित, ओरायझा सटायवा. ओके. त्यानंतर याचा सर्वात जास्त एरिया कुठे आहे? इंडियामध्ये सर्वात जास्त एरिया याचा आपल्याला दिसून येतो. तसेच प्रोडक्शनचा जर विचार केला तर चायना याच्यात बाप आहे आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये US बाप आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 3 बाप पाठ करायला लागणार आहे, एक इंडिया, एक चायना आणि एक US. भारतामध्ये जर प्रोडक्शन आणि एरिया याच्यामध्ये किंग कोण आहे? वेस्ट बेंगॉल याचा किंग येते आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये पंजाब किंग येते. प्रोडक्टिव्हिटीमध्ये व्हीटचा सुद्धा पंजाबच किंग येत आहे. ओके. याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा आणखी महत्वाचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन किती पर्सेंट आहे हे नाही आहे, तर याच्यामध्ये प्रोटीन कोणतं आहे हे इम्पॉर्टंट आपल्याला ठरू शकते. की सर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन कंटेन इन व्हीट, सॉरी राईस. व्हीट मध्ये सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणता आहे. ठीक आहे. तर राईस मध्ये कोणता आहे? ओरायझिन नावाचं कंटेंट आपल्याला प्रोटीनचं सापडते याच्यामध्ये. याच्यामध्ये हुलिंग पर्सेंटेज किती आहे? किती आहे हे मुखपाठ असलं पाहिजे. 66%. हुलिंग पर्सेंटेज किती आहे? 66%. किंवा जर त्यांना अधिकच किचकट क्वेश्चन करायचं असेल तर 2/3 ऑफ पॅडी. ठीक आहे, 2/3 ऑफ पॅडी. पण याच्यापेक्षा 66% तुमच्या पाठांतर असलं पाहिजे की हुलिंग पर्सेंटेज इन राईस किती आहे? 66%. ठीक आहे. त्यानंतर 1 किलो राईस बनायला किती लिटर पाणी लागते? कामाने आपल्या. ओके. याच्यामध्ये आपण जे अप्लिकेशन करतो नायट्रोजन फर्टिलायझरचे, हे मॅक्झिमम जे फर्टिलायझर आहे हे आपले लॉस कोण्या पद्धतीने होते? तर कोण्या पासून लॉस होते? डिनायट्रिफिकेशन आणि लिचिंग लॉस सर्वात जास्त आपल्याला आपल्या राईस मध्ये दिसून येतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे लॉस जर कमी करायचे असले तर आपल्याला जे क्रॉप आपल्याला जे हे आहे फर्टिलायझर होतात हे कुठं द्यायला लागेल? आपल्याला रिड्यूस झोन मध्ये आपल्याला द्यावे लागेल. रिड्यूस झोन मध्ये आपण फर्टिलायझर दिल्याने काय होत आहे? जे नायट्रोफिकेशन, डिनायट्रिफिकेशन आणि लिचिंग जे लॉस होत आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. यानंतर सर्वात मेन पॉईंट म्हणजे किती पाणी तुमच्या राईसच्या फील्डमध्ये असलं पाहिजे. तर किती असलं पाहिजे? 5 सेंटीमीटर पाणी नेहमी असलं पाहिजे. ओके. आणि बेनिफिशियल कशासाठी? रिप्रोडक्ट आणि ग्रेन फॉर्मेशनसाठी. यापेक्षा 5 सेंटीमीटर तुमच्या याच्यात पाणी असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर याच्यामध्ये पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड आपण कोणतं वापरतो? काल सुद्धा आपण राईस मध्ये सुद्धा वेगवेगळे हर्बिसाइड पाहिले, कोणकोणते वीटचे टाईप सुद्धा पाहिले, वेगवेगळे त्याचे नाव होते, ते पण तुम्ही मागचं लेक्चर पाहून घ्या, ते पाठांतर करा. ओके. तर यामध्ये पोस्ट इमर्जन हर्बिसाइड कोणता वापरतो आपण? प्रोपॅनिल, किंवा याला काय म्हणतात? स्टॅम्प F34. स्टॅम्प F34 किंवा प्रोपॅनिल. ठीक आहे. हे आपण याच्यामध्ये वापरत असतो. आता ज्याप्रमाणे व्हीट, ठीक आहे, व्हीट मध्ये आपण क्लासिफिकेशन बघितले होते, वेगवेगळ्या टाईपचे व्हीट बघितले होते, त्याचे बॉटनिकल नेम सुद्धा बघितले होते. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं जर ओरायझा सटायवा जर पाहिलं तर आपल्याला कोणते येते? इंडिका येते, जापोनिका आणि जावानिका. ओके. तर याचं नेम महत्वाचं आहे की जापोनिका कुठचा? जापान लक्ष राहते, पण जावानिका जे आहे हे कुठचा? इंडोनेशिया. आपण इंडोनेशियाला जावा सुद्धा म्हणतात, जम्बूद्वीप जे म्हणतो आपण ते हेच आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर ओरायझा ग्लॅबेरियम, आपण नेक्स्ट स्लाइडवर पाहू. त्यानंतर आहे ओरायझा ग्लॅबेरियम. ओरायझा ग्लॅबेरियम हे काय? ग्रो इन वेस्ट आफ्रिका, मेनली ग्रो वेस्ट आफ्रिकेमध्ये मेनली ग्रो केले जाते आणि आपल्या परिस्थिती दृष्टिकोनातून एवढं इम्पॉर्टंट नाहीये. ओके. त्यानंतर राईस हे कशा प्रकारचं प्लांट आहे? सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे. बाकीमध्ये आपण पाहिलं नाही की सेल्फ आहे, क्रॉस आहे, पण राईस एक मेन क्रॉप आहे. याच्यावर सुद्धा याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. तर कोणतं क्रॉप आहे? सेल्फ पॉलिनेटेड आपल्याला क्रॉप दिसून येते. याच्यामध्ये फ्रूट कोणत्या टाईपचा आहे? क्रायोप्सिस. कोणत्या टाईपचा आहे? क्रायोप्सिस आपण त्याला म्हणत असतो. ओके. त्यानंतर याचा टेस्ट वेट किती आहे? 25 ग्रॅम आहे. 25 ग्रॅम याचं टेस्ट वेट आहे. ओके. त्यानंतर राईस मध्ये जे स्टेम आहे त्याला काय म्हणतात? त्याला हॅल्यूम म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण? हॅल्यूम म्हणत असतो. ठीक आहे. ओके. तर आपण राईस
राईसच्या स्टेमला काय म्हणतात हे पाहिलं, याला काय म्हणतात हॅल्यूम म्हणत असतात. ओके, याच्या इन्फ्लोरन्सला पॅनिकल म्हणतात. हे पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला आहे. ठीक आहे, की इन्फ्लोरन्सेस ऑफ राईस इज कॉल्ड ॲट पॅनिकल. ठीक आहे, याच्या ऑप्टिमम टेम्परेचर आपल्याला 21 ते 37 डिग्री हे लक्षात ठेवा, कारण की राईस मधले प्रत्येक पॉईंट जे आपल्याला बाकी क्रॉप मधले इम्पॉर्टंट नाही त्या राईस मधले इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, किती ऑप्टिमम टेम्परेचर 21 ते 37 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिसून येते. ओके, आता आपण जे सबमर्ज कंडिशन मध्ये, इन सबमर्ज कंडिशन एरेनकायमाटस टिश्यू जे आहे लीव्स, ते ट्रान्सपोर्ट ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायचं काम करते. कारण की आपलं जे क्रॉप आहे हे सबमर्ज कंडिशन मध्ये जास्त वेळ राहते, तर त्याला ऑक्सिजन जे ट्रान्सपोर्ट कोण करते, तर एरेनकायमाटस टिश्यू आपल्याला त्याच्यामध्ये काय करत असते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करत असते. ठीक आहे, यानंतर हे पण एक इम्पॉर्टंट आणि फेवरेट क्वेश्चन जर एक्झामिनरला बनवत असेल तर बनवू शकते, सरळ देऊ शकते की सोईंग टाइम ऑफ अमन राईस हे केव्हा केले जाते, किंवा बोरो राईस केव्हा केले जाते, किंवा ऑस राईस केव्हा केले जाते. तर हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, स्वतःची निमोनिक तुम्ही स्वतः बोला, कारण की प्रत्येकाला कशा प्रकारे आठवण राहते वेगवेगळी पद्धत आहे. ठीक आहे, तर ऑसचा कार्यकाळ केव्हा आहे, एप्रिल ते आपण मे मध्ये सोईंग टाइम आहे. अमन केव्हा आहे, जून ते जुलै. आणि बोरो केव्हा लावतो आपण, नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये आपण लावत असतो. ठीक आहे, याला सुटेड सॉइल कोणती लागते, क्ले आणि क्ले लॉइम सॉइल हे मोस्ट सुटेबल सॉइल फॉर राईस कल्टिवेशन आपल्याला दिसून येते. ठीक आहे, यानंतर काही व्हेरायटी आहेत, काही इम्पॉर्टंट व्हेरायटी आहेत, जसं TN1 व्हेरायटी. आता TN1 व्हेरायटी फर्स्ट डॉर्फ व्हेरायटी आहे, कुठं डेव्हलप झाली, तैवानमध्ये 1964-65. आता लक्षात घ्या, प्रत्येक परीक्षेनुसार क्वेश्चनचा फॉर्मॅट बदलते. तर कशी विद्यापीठाला जर विचारायची असेल तर सरळ विचारते की फर्स्ट डॉर्फ व्हेरायटी ऑफ राईस, सिंपल मध्ये. जर NCR ला विचारायची असेल तर हे पण विचारू शकते कुठे बनली, आणि जर AFL ला जर विचारत असेल तर कोण्या वर्षी बनली. ठीक आहे, म्हणजे एक्झामिनर कशा प्रकारे एक्झाम नुसार क्वेश्चन सेट करतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता TN1 मध्ये हे दोघाचा क्रॉस आहे. ठीक आहे, एक डिजिओजिन आणि तसाई यॉंगचुंग याचा क्रॉस करून आपल्याला TN1 हे बनलेली आहे. आता भारतामध्ये जी इंट्रोड्यूस केली ते कोणा शास्त्रज्ञाने केली, GV चलम या शास्त्रज्ञाने हे भारतामध्ये सर्वात पहिले हे इंट्रोड्यूस केलेली व्हेरायटी 64-65 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर IR8 आहे. ठीक आहे, IR8 हे काय, हाय इल्डिंग डॉर्फ व्हेरायटी, फर्स्ट हाय इल्डिंग डॉर्फ व्हेरायटी. फर्स्ट डॉर्फ व्हेरायटी वेगळी, फर्स्ट हाय इल्डिंग डॉर्फ व्हेरायटी वेगळी आहे. आता TN1 सगळ्यात पहिले आली, आता त्यानंतर IR8 आली, आणि याला आपण हाय इल्डिंग म्हणतो. म्हणजेच काय, ते यानं काय केलं, आउट इल्डेड TN1 हे आल्यानंतर TN1 आपण बंद केलं, कारण की हाय इल्डिंग व्हेरायटी त्यापेक्षा चांगली व्हेरायटी होती. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोणते जीन होते, कोणाचा क्रॉस केलेला होता आपण, डिजिओजिन आणि पेटा नावाची व्हेरायटी आहे, त्या दोघांचा क्रॉस करून आपल्याला IR8 बनल्या जाते. आणि एक कोण केलेली आहे, एचएम बेचेल. आता प्रोनाउन्सिएशन पहा आपलं कसं आहे. ओके, एचएम बेचेल कुठच्या आहे, IARI मध्ये 1966 मध्ये यांनी हे व्हेरायटी डेव्हलप केली. आणि भारतामध्ये केव्हा इंट्रोड्यूस झाली, 1966 मध्ये ही इंट्रोड्यूस झाली होती. ओके, त्यानंतर व्हेरायटी आहे जया. ठीक आहे, आता आपण एक सिरियल वाईज व्हेरायटी पोरवलं, म्हणजे TN1 पहिली आली, नंतर IR8 आली. याचा अर्थ काय, IR8 ने TN1 ले आउट केलं. आता त्यानंतर जर जया आहे, तसं जया आली याचा अर्थ काय, चांगली व्हेरायटी आहे म्हणूनच ती रिलीज झाली. तर या व्हेरायटीनं काय केलं आपण, हिला दोघालाही आउट केलं. ठीक आहे, TN1 पेक्षा चांगली ठरली आणि IR8 पेक्षा सुद्धा ही चांगली ठरली. ठीक आहे, तर ही काय फर्स्ट इंडियन, ठीक आहे, इम्पॉर्टंट काय, कारण की हे फर्स्ट इंडियन हाय इल्डिंग सेमी डॉर्फ व्हेरायटी, डॉर्फ नाही सेमी डॉर्फ व्हेरायटी आहे. 1968 ले पहा, 1964 ले सॉरी 1964 ले कोणती व्हेरायटी बनली, TN1. ठीक आहे, त्यानंतर 1966 ले कोणती व्हेरायटी आली, IR8. आणि त्यानंतर 1968 ले कोणती व्हेरायटी आली, जया. ठीक आहे, ही व्हेरायटी आली. हे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा क्रोनॉलॉजी लक्षात ठेवू शकता. ओके, आणि कोणा डेव्हलप केली, बाय डॉक्टर शास्त्री. डॉक्टर शास्त्रीने ही इंडियन सायंटिस्ट त्यांनी डेव्हलप केली. आणि हे क्रॉस कशात आहे, TN1 आणि टाईप 141 चा हे क्रॉस आहे. ओके, यानंतर काही आणखीन एक व्हेरायटी पद्मा नावाची. ठीक आहे, या पद्मा व्हेरायटी कशी झाली, रिव्हर्स क्रॉस आहे, पॅरेंट ऑफ जयाचा रिव्हर्स क्रॉस आहे. म्हणजेच काय, टाईप 141 चा क्रॉस कशासोबत केला, TN1 सोबत केला. आणि कशाची डेव्हलपमेंट केली, पद्माची डेव्हलप केली. ओके, त्यानंतर काही व्हेरायटी आहे, मलिंगा महोश्री आहे. ठीक आहे, कटक ही ओल्ड व्हेरायटी इम्पॉर्टंट नाही आपल्याला. त्यानंतर हे म्युटन डॉर्फ व्हेरायटी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. म्युटन डॉर्फ व्हेरायटी, जगन्नाथ आणि सत्तरी हे दोन व्हेरायटी आता जी म्युटन डॉर्फ व्हेरायटी आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता काही व्हेरायटी अशा आहेत जे डायरेक्ट सेंडिंग लावल्या जाते. पण जर व्हेरायटीवर जर क्वेश्चन विचारला असला तर या व्हेरायटीतून मला नाही वाटत की क्वेश्चन ते विचारू शकते, कारण की मेन याच्यावरती हायलाइट करत असते. ठीक आहे,
तर आता हे इम्पॉर्टंट व्हेरायटी लुनीश्री आणि IR8 हे कशा आहेत, साल्ट टॉलरंट व्हेरायटी आहेत. ठीक आहे, साल्ट टॉलरंट व्हेरायटी हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण सबमर्ज कंडिशन मध्ये लावत असतो राईस, त्यावेळेस कोणत्या व्हेरायटी येतात, तर जलमग्न आणि जलमनी हे लक्षात राहते, कारण की जल याच्यामध्ये जल आहे आणि वॉटरलॉक सुद्धा इथे आहे. ओके, त्यानंतर PRH10 हे इम्पॉर्टंट का आहे, कारण की फर्स्ट बासमतीची जगातील पहिली व्हेरायटी आहे. बासमतीची पहिली हायब्रिड व्हेरायटी कोणती आहे, PRH10 नावाची. आणि इंडियामध्ये कोणती आहे, CORH1 हे दोन्ही व्हेरायटी तुमच्या लक्षात आले पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला जर AFO साठी जर प्रिपरेशन करायचं असेल तर व्हेरायटी रिलीज फ्रॉम IAR डायरेक्ट इन्स्टिट्यूट नुसार सुद्धा तुम्ही पाठांतर करू शकता, कारण की नॉरिन 810, पुसा 221, बासमती 370, पंकज आणि IR20 हे व्हेरायटी सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर हायब्रिड राईस जर पाहिलं तर APRH1, 2, MGR1 हे व्हेरायटी 1994 ले डेव्हलप झाले. ठीक आहे, त्यानंतर एक व्हेरायटी आहे की PHB71. PHB71 ही अशी व्हेरायटी आहे, ओनली हायब्रिड व्हेरायटी आहे जी प्रायव्हेट ऑर्गनायझेशननं काय केली, रिलीज केलेली आहे. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट आहे, कारण की एकच व्हेरायटी जी प्रायव्हेट ऑर्गनायझेशननं रिलीज केली, कोणती आहे, PHB71 नावाची. ओके, त्यानंतर आता व्हेरायटी जी आपण बघितल्या त्यानंतर सीड रेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि सीड रेट जेवढे इथं आहेत 5ही सीड रेट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, क्वेश्चन कसाही टाकू शकते. ब्रॉडकास्टिंग साठी किती पाहिजे, 100 kg पर हेक्टर, ड्रिलिंग साठी 60, हायब्रिड साठी 15, दापोक आणि SRI सगळ्यात इम्पॉर्टंट सीड रेट. दापोक किती आहे, 1.5 ते 3 किलो प्रति मीटर स्क्वेअर. लक्षात द्या, युनिटवर सुद्धा लक्ष ठेवा. किती, दापोकचं किती आहे, 1.5 ते 3 किलो प्रति मीटर स्क्वेअर. आणि SRIचं किती आहे, 5 kg पर हेक्टर. SRIचं किती आहे, 5 kg पर हेक्टर आपल्याला सीड रेट दिसून येते. ओके, आता याच्यामध्ये नायट्रोजन यूज इफिशियन्सी किती आहे, 30 ते 40% नायट्रोजन यूज इफिशियन्सी आहे. आता नायट्रोजन यूज इफिशियन्सी म्हणजे काय, जर आपण 100 किलो जर टाकत असेल तर त्यापैकी 30 ते 40% त्याचा आपल्याला काय भेटत आहे, फायदा भेटत आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन कोण करते, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन राईस मध्ये कोण करते, तर कोण करते, BGA, एनाबेनाझोला आणि एझेटोबॅक्टर करते. परंतु हे तिन्ही जर ऑप्शन आले तुम्हाला तर यापैकी एनाबेनाझोला हे सर्वात जास्त बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन राईस मध्ये करायचं काम करते. त्यामुळे एनाबेनाझोला हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. ओके, त्यानंतर आता काही मेथड आहेत ज्या प्रकारे आपण दापोकचा आता सीड रेट पाहिला आणि SRIचा पण पाहिला. तर दापोक मेथड कुठे डेव्हलप झाली, सर्वात पहिलं फिलिपिन्सला डेव्हलप झाली. कुठं, फिलिपिन्सला सर्वात आधी डेव्हलप झाली. याच्यामध्ये मेन काय की ट्रान्सप्लांटिंग साठी कितव्या दिवशी आपलं क्रॉप तयार होते, 12व्या दिवशी क्रॉप आपला तयार होते ट्रान्सप्लांटिंग साठी. ठीक आहे, जनरली 11 ते 14व्या दिवशी हे तयार होते. त्याच प्रकारे SRIचा फुल फॉर्म काय, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. कोण डेव्हलप केली, HL लावलॅनी. प्रोनाउन्सिएशन तुम्हाला पाहता कसं करायचं. ओके, आणि कुठे डेव्हलप झाली, मेडागास्कर. दापोक कुठे झाली, फिलिपिन्सला. SRI कुठे डेव्हलप झाले, मेडागास्करला ही डेव्हलप झाली. याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटिंग कोण्या दिवशी केले जाते, 8 ते 12व्या दिवशी हे केले जाते. म्हणजे सर्वात आधी SRI मध्ये आपण ट्रान्सप्लांटिंग साठी आपला राईस तयार होते. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यातला काय आहे की टू लिप स्टेज मध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला ऑप्शन अशा प्रकारे पण येऊ शकते की स्टेज वाईज पण येऊ शकते. ठीक आहे, तर जी स्टेज सुद्धा तुमच्या लक्षात असली पाहिजे. आणि नर्सरी किती पाहिजे, तर 100 मीटर स्क्वेअरची नर्सरी आहे. ओके, आता एक पुढच्या पानावर आपण. ठीक आहे, इथं काय आहे, आता बिवशिंग हे एक टर्म आहे, काही टर्म बिवशिंग झालं, पडलिंग झालं, हे टर्म आहे. ठीक आहे, आता बिवशिंग म्हणजे काय, तर क्रॉस प्लाविंग इन फील्ड ला आपण बिवशिंग म्हणत असतो. ही केव्हा केली जाते, 4 ते 6 वीक नंतर आफ्टर सोविंग हे केले जाते. आणि कशासाठी केली जाते, सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला कृषी विद्यापीठाला की NCR ला हा प्रश्न नाहीये ना, हा हे पोच्या लेवलचा प्रश्न बनतो शकतो याच्यावर की बिवशिंगची पूर्ण डेफिनेशन द्यायची आणि यूज टू कंट्रोल हे कितव्या वीकला केले जाते, या प्रकारे हे प्रश्न येऊ शकते. ठीक आहे, तर कोण्या वीकला केले जाते, 4 ते 6व्या वीक मध्ये ज्यावेळेस आपलं क्रॉप असते त्यावेळेस केले जाते. आणि हे कंट्रोल वीड आणि ऑप्टिमाइज क्रॉप स्टँड आणि प्रोव्हाइड सॉइल अरेशन साठी हे केले जाते. म्हणजे 3 याचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला कोणता, क्रॉप वीड कंट्रोल करणे, दुसरा आहे ऑप्टिमाइज क्रॉप स्टँड आणि तिसरा आहे प्रोव्हाइड सॉइल अरेशन. या गोष्टीसाठी आपण बिवशिंग करत असतो. त्यानंतर पडलिंग. आता पडलिंग आपल्या सर्वांनाच माहित आहे की पडलिंग आपण जे आपलं 5 सेंटीमीटर पाणी भरलेलं असतं त्यामध्ये आपण नागर चालवतो, त्याला आपण पडलिंग म्हणतो. ओके, आणि पडलिंग मुळे काय होते, तर बल्क डेन्सिटी वाढते. पडलिंग मुळे आपल्या सॉइलची बल्क डेन्सिटी वाढते.
परंतु याचं ऑब्जेक्टिव्ह चांगले आहे, तर म्हणून आपण पडली करतो. काय ऑब्जेक्टिव्ह? रिड्यूस पर्क्युलेशन लॉस, म्हणजे आपण जे पाणी देतो याचा वापर पूर्ण व्हावा आणि पाझरावा नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण पर्क्युलेशन म्हणजे रिड्यूस करण्यासाठी करतो. त्यानंतर वीड इन्फेस्टेशन आणि न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी वाढवण्यासाठी याचा फायदा होते. ठीक आहे. त्यानंतर क्रिटिकल स्टेज कोणत्या कोणत्या वाटल्यामध्ये, तर टेलरिंग आणि बुटिंग. टेलरिंग आणि बुटिंग या दोन पैकी कोणताही जरी ऑप्शन मध्ये आलं तर तुम्हाला टेक करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काही डिफिशियन्सी आणि टॉक्सिसिटी आहे. ठीक आहे. तर खैरा आपल्याला माहित आहे, खैरा कशामुळे ते झेडेन डिफिशियन्सी, आणि हे कोण शोधला? वायल नेने यांनी ते शोधलेलं आहे. काय? खैरा डिसीज, वायल नेने यांनी. त्यानंतर ब्राउनिंग, आयरन टॉक्सिसिटी. ब्राउनिंग इन राईस इज ड्यू टू टॉक्सिसिटी ऑफ आयरन. टॉक्सिसिटी ऑफ आयरन. याला टॉलरन्स व्हेरायटी कोणती आहे? म्हणजे ब्राउनिंग टॉलरंट व्हेरायटी फाल्गुना. ठीक आहे, फाल्गुना ही व्हेरायटी याला टॉलरंट आहे. व्हाईट आय इन राईस ड्यू टू आयरन डिफिशियन्सी. ठीक आहे, आयरन डिफिशियन्सी. पहा, आयरनची कमतरता जर झाली तर व्हाईट आय नावाचा डिसीज होतो, आणि जर जास्त झाली तर ब्राउनिंग होण्यास सुरुवात होते. ठीक आहे. त्यानंतर आपल्या सगळ्याच्या माहित असणारा डिसीज की अल्पोची डिसीज कशामुळे होतो? H2S टॉक्सिसिटीमुळे आपल्याला दिसून येते. कोणामुळे? अल्पोची डिसीज H2S टॉक्सिसिटीमुळे. म्हणजे आपण इथं काय पाहिलं? झेडेनची डिफिशियन्सी पाहिली, आयरनची कमतरता, आयरनची कमतरता आणि जर जास्त झालं तर ते पाहिलं, आणि H2S ची टॉक्सिसिटी पाहिली. H2S ची टॉक्सिसिटी पाहिली. ओके, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या. त्यानंतर आहे काही पॉइंट आहेत जे की इम्पॉर्टंट आहे. लाईक नायट्रोजन फर्टिलायझर कोणतं यूज केलं जातं राईसमध्ये? सरळ सरळ प्रश्न आहे. कोणतं आहे? अमोनियम सल्फेट नावाचं आपण ते वापरतो, अमोनियम सल्फेट. ठीक आहे, अमोनियम सल्फेट आपण वापरतो. त्यानंतर मॅट टाईप नर्सरी यूज, आता हे आलेले प्रश्न पण आहेत. ठीक आहे, बहुतेक एक्झाम मध्ये हे प्रश्न सुद्धा येऊन गेलेले आहेत की मॅट टाईप नर्सरी जी आहे ती कोण्या क्रॉप मध्ये वापरली जाते? जनरली मॅट टाईप नर्सरी युजिंग विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप. तर कोणतं आहे? पॅडी मध्ये हे वापरले जाते. याच्यामध्ये डॉमिनंट वीड कोणता आहे? तर इचिनी कोला. इचिनी कोला आपल्याला डॉमिनंट वीड आपल्याला आपल्या राईस मध्ये दिसून येते. ठीक आहे. याच्यामधून कोणता गॅस बाहेर पडतो म्हणजे राईस फील्ड मधून? तर कोणता आहे? मिथेन. कोणता पडतो? इथेन नाही, मिथेन नावाचा गॅस बाहेर पडते. ओके. याच्यामध्ये नायट्रोजन लॉस आधीच बघितलं आपण की कशामुळे होते? डिनायट्रिफिकेशन आणि लिचिंगमुळे. ठीक आहे, पण जनरली सर्वात जास्त कशामुळे होते? डिनायट्रिफिकेशनमुळे आपल्याला होत असतो. ओके. पेरा आणि युटेरा हे टर्म कशाच्या रिलेटेड आहे? पेरा आणि युटेरा तर राईस संबंधी आहेत. केरा आणि पोरा कोणा संबंधी आहे? कमेंटद्वारे सांगा. ठीक आहे, केरा आणि पोरा याच बेसवर ते पण क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पॅराबॉइलिंग हे प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण राईस मध्ये करत असतो. तर ते कशासाठी करतो? तर व्हिटॅमिन B12 लॉस नाही व्हावं यासाठी आपण ते करत असतो. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन लक्षात असल्या. पॅराबॉइलिंग आला तर व्हिटॅमिन B12 तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर रिक्लेमेशन डिसीज ऑफ सिरियल ड्यू टू कशाने होते? कॉपर डिफिशियन्सीमुळे रिक्लेमेशन डिसीज नावाचा हे आजार सिरियल क्रॉप मध्ये दिसून येते. ओके. आता आपण ज्याप्रमाणे कॉटन मध्ये बीटी कॉटन वगैरे पाहतो त्याच प्रकारे गोल्डन राईस त्याच्यामध्ये आपण एक राईस आहे. ठीक आहे, एक राईसचा प्रकार आहे. तर एक टर्म कोण दिली गोल्डन राईस? सर्वात पहिले इंगो पॅट्रॅकस ने काय दिली? गोल्डन राईसची टर्म दिली. आता हे काय? ट्रान्सजेनिक और जीएम राईस आहे. तर याच्यामध्ये अशी खासियत काय? त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरभरून मात्रेमध्ये आपल्याला दिसून येतात. ओके. तर गोल्डन राईस 3 गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. इंगो पॅट्रॅकस, दुसरी गोष्ट आहे की व्हिटॅमिन ए, तिसरी गोष्ट आहे की ट्रान्सजेनिक और जीएम हे राईस आहेत. ठीक आहे. आता इसेन्शियल एलिमेंट इन राईस अँड मिल कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द इसेन्शियल एलिमेंट इन राईस आणि मिल? तर सिलिकॉन. बहुतेक वेळा आपल्या लक्षात राहत नाही, आपण हे वाचत नाही पॉईंट. ठीक आहे. तर सिलिकॉन हे एलिमेंट इसेन्शियल एलिमेंट आहे आपल्या राईस आणि मेज मध्ये. ठीक आहे. बायो हर्बिसाइड कोणतं यूज केलं जाते राईस मध्ये? कोलॅगो नावाचं बायो हर्बिसाइड यूज केलं जाते राईस मध्ये. बायो हर्बिसाइड यूज इन राईस, कोलॅगो. ओके. त्यानंतर कंट्री टू डेव्हलप फर्स्ट हायब्रिड राईस. फर्स्ट हायब्रिड राईस बनवणारी कंट्री कोणती? तर कोणती आहे? चायना. 1974. हे लक्षात नसलं चालते. ठीक आहे. कंट्री टू डेव्हलप फर्स्ट हायब्रिड तर कोणती आहे? चायना आहे. एरिया भारतामध्ये पाहिला आपण. ठीक आहे. आणि प्रोडक्शन कसं पाहिलं? चायनामध्येच पाहिलं. ओके. एका जागेवर आले की टर्म रिवाइज करत जा. ओके. जनरली स्पेसिंग जाऊ दे तिकडे. ओके. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन की बाउल ऑफ राईस, भारताचं बाउल ऑफ राईस कोणतं आहे? तर कोणतं आहे? छत्तीसगड आहे. कोणतं आहे? छत्तीसगड हे काय? बाउल ऑफ राईस आहे. ओके. राईस ब्रँड ऑइल कंटेंट 15 ते 20% लक्षात असू द्या, कृषी विद्यापीठासाठी गरज नाही. ओके. पॅराबॉइलिंग कंझर आपण डबल पाहिलं, व्हिटॅमिन B1 थायमिन. ओके.
त्यानंतर आहे डिहॉल्ड राईस ग्रेन नोन ॲज ब्राऊन राईस. डिहॉल्ड राईस ग्रेनला काय म्हणतात? ब्राऊन राईस म्हणतात. हे लक्षात असू द्या. ओके, तर आपण हे जे पॉईंट पाहिलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, जे पण पॉईंट पाहिलेले आहेत आपण राईस संबंधी, हे सगळे पॉईंट तुमच्या मुखपाठ असले पाहिजे, कारण की राईस हे इम्पॉर्टंट क्रॉप आहे. याच्यामधला एकही पॉईंट न चुकता आपल्या लक्षात असला पाहिजे. हे पॉईंट सर्व तुमच्या नोट्स मध्ये असले पाहिजे, कारण की रिव्हिजन करताना नोट्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि या पॉईंट व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट पॉईंट वाचले किंवा ज्यावेळेस तुम्ही टेस्ट अनालिसिस करता त्यावेळेस ते पॉईंट तुमचे चुकत असेल तर ते पॉईंट तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करा. ओके, तर आजच्यासाठी आपण इथंच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन काही क्रॉप राहिले आहेत आपले ते कंटिन्यू करू आणि त्यानंतर आपण ॲग्रोनॉमी आणि इतर विषयाला सुरुवात करू. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर कसं वाटत आहे हे कमेंटद्वारे सांगा. इतर मुलांना सुद्धा हे लेक्चर सेंड करा. ओके, तर आपण थांबूया.